थेट मुद्द्याकडे चालूया। आजचा आपला टॉपिक आहे MPI बद्दल। MPI म्हणजे बहुआयामी जे गरिबीचे निर्देशांक असतात। सध्याच 2025 मध्ये UNDPने तो लॉन्च केला। ही जी संघटना इथे तुम्हाला दिसत आहे आणि हा 2023 चा डाटा आहे भारताबद्दलचा। तर सध्या आपल्यासाठी तरी रिसेंट हाच डाटा आहे, त्यामुळे हे अभ्यासना क्रमप्राप्त ठरते। त्याचसोबत सध्या वर्ल्ड बँकेनं पॉवर्टी लाईन अपडेट केली आहे। पॉवर्टी लाईन किती ठेवली आहे त्यांनी? $3 प्रति दिवस एक्स्ट्रीम पॉवर्टीसाठी $3 ठेवला आहे। त्यानंतर मिडल इन्कम कंट्रीज आपल्यासारख्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी $4.20 आणि अप्पर मिडलसाठी $8.30 जवळ त्यांनी हे पॉवर्टी लाईन ठेवली आहे। त्यामुळे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट ठरतो। यावर थेट आपण जंप करूया। आता सर्वात अगोदर हा एक हायलाइट आहे MPIचा प्रोग्रेस कार्ड। हेड काउंट रेशो ही टर्म पॉवर्टी बद्दल यूज होते, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर SDGचे जे टार्गेट आहे किंवा 12 इंडिकेटर्स आहे, आपण याबद्दल डिटेल डिस्कसच करू, तुम्ही बघू शकता। पुढे चालूया। हा जो आहे निर्देशांक MPIचा, हा निर्देशांक नीती आयोगाद्वारे जाहीर केला जातो आणि या निर्देशांकात 12 निर्देशांकाचा समावेश आहे किंवा 12 आयामांचा 3 आयामांचा समावेश आहे आणि 12 सेक्शनमध्ये ते डिवायडेड आहे। आणि तेच जर तुम्ही जागतिक लेवलवरचा जो निर्देशांक बघितला, त्यामध्ये 10 इंडिकेटर्स आहे, इथं आहे 12। आता 2 कोणते ते बघून घेऊ, एक्झाममध्ये हे विचारले जाऊ शकतात। आणि यामध्ये एक टर्म आली आहे बहुआयामी गरिबी। MPSCने खूप वेळा यावर प्रश्न विचारला आहे। यापैकी 33% पेक्षा जास्त जर क्रायटेरियामध्ये ते वंचित असेल तर त्यांना म्हणतात बहुआयामी गरीब। पुढे चालूया। आता तुम्ही याचे इंडिकेटर्स बघू शकता। याचे प्रमुख 3 आयाम आहे, हेल्थ, एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग। या अंतर्गत तिघांनाही सेम 1/3 त्यांनी भाग दिला आहे आणि हे तुम्ही बघू शकता 12 निर्देशांक। आता यामध्ये 12 निर्देशांक किंवा इंडिकेटर्समध्ये हे मॅटर्नल हेल्थ आणि बँक अकाउंट नवीन ॲड आहे, यावर स्पेशल लक्ष असू द्या, क्वेश्चन येऊ शकतो। पुढे चालूया। आता या डिटेलमध्ये जर बघायचं झालं तर आरोग्याला 1/3 भाग दिला आहे आणि आरोग्यामध्ये पोषण, बाल आणि किशोर मृत्यूदर आणि मातृ आरोग्य हे इम्पॉर्टंट आहे। हे 2 तर कॉमन होते, मात्र हा एक नवीन ॲड करण्यात आला आहे, गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व काळजी किंवा सुरक्षित प्रसूती सेवा न मिळणे। पुढे चालूया। शिक्षणात 1/3 भार आहे। पुन्हा यामध्ये इयर ऑफ स्कूलिंग आणि शाळेतील उपस्थिती हे इम्पॉर्टंट 2 घटक आहे। आता यावर क्वेश्चन कसा बनू शकते, ते तुम्हाला आरोग्यामध्ये हे इंडिकेटर्स दाखवू शकतात आणि म्हणू शकतात की आरोग्याला हे इंडिकेटर्स आहे, त्यामुळे याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। आता जीवनमानाच्या दृष्टीने जर विचार केला तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला 1/3 म्हणजे 1/3 भाग दिला आहे त्यांनी। यामध्ये कुकिंग फ्युएल, स्वयंपाकाचे इंधन, त्यानंतर स्वच्छता, पिण्याचे पाणी, हाऊसिंग, मालमत्ता इत्यादी आहे। सोबतच बँक खाते हे नवीन त्यांनी त्यामध्ये ॲड केलं आहे। ठीक आहे, पुढे चालूया। शेवटची स्लाइड आहे, शॉर्टमध्ये हे बघणार आहोत कारण यानंतर आपण लगेच तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघू शकता। याचा नेक्स्ट व्हिडिओ आहे MCQ बेस्ड। ठीक आहे, त्यामधून जास्त आउटपुट निघू शकते, मात्र त्या व्हिडिओला रेफरन्स म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे। ठीक आहे, 2013 आणि 14 मध्ये भारतातील बहुआयामी गरिबी 29.17 होती, ती कमी होऊन आता 11.28 वर आली आहे। आणि गरिबीची संख्या करण्यात सर्वात जास्त यश प्राप्त झालं आहे उत्तर प्रदेशाला, हे पहिल्या क्रमांकावर आहे। त्यानंतर बिहार, मध्य प्रदेश यांचा क्रमांक लागतो आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव यामध्ये गरिबीचे प्रमाण तुलनेने जास्त आढळले आहे। आता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आणि पुढचा व्हिडिओ आपला राहील याच्यावर MCQ आधारित, त्यामुळे हा एक रेफरन्स व्हिडिओ होता। थँक्यू।